नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विभाग भरती आलेले 416 जागांची चौकीदार पदासाठी भरती आहे। रिजनिंगचा अभ्यास कसा करावा, कुठून सुरुवात करावी कळत नाहीये, कोणते टॉपिक येणार आहे समजत नाहीये, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे। पीवायक्यू क्वेश्चन घेऊन आलेलो आहे मित्रांनो। पीवायक्यू क्वेश्चनचा प्रिवियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा फायदा काय असतो ते सांगतो की प्रिवियस इयर क्वेश्चन मधून आपल्याला पेपरचा पॅटर्न कळतो, पेपरचा लेवल कळते, किती हार्ड लेवल आहे, मीडियम लेवल आहे, इजी लेवलचे क्वेश्चन राहणार आहे, कोणत्या टाइपचे क्वेश्चन राहणार आहे, कोणत्या टॉपिकवर जास्त फोकस केलेला आहे, कोणते टॉपिक आपल्याला स्ट्रॉंग करायचे आहे, या सगळ्या गोष्टी कळतात। प्रिवियस इयर क्वेश्चन करण्याचा अजून एक फायदा असतो मित्रांनो की लेवल कळते आपल्याला। आणि अभ्यास करण्याच्या दोन पद्धती असतात मित्रांनो, एक असते कन्सेप्ट क्लिअर करा, प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि नंतर प्रिवियस इयर करा। दुसरी मेथड असते डायरेक्ट प्रिवियस इयर उचला, कोणती कन्सेप्ट आलेली जास्त विचारलेली ती कन्सेप्ट बघा नंतर आणि त्या कन्सेप्टवर जास्त प्रॅक्टिस क्वेश्चन करा। दोन्ही टाईपनं जरी अभ्यास केला तरी चालतो। मला वाटतं प्रिवियस इयर जर आधी बघितले आपण तर आपल्याला अजून जास्त फायदा होतो क्वेश्चनचा। चला, सिलेक्शन बॅच पण आपली लॉन्च झालेली आहे आदिवासी विभाग भरतीची। 499 रुपयाला बॅच आहे आपलीवाली। ॲपमध्ये जाऊन बॅच विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर ॲपमध्ये पण भेटेल किंवा या नंबरवर आपल्या कॉल करू शकता तुम्ही। चला, आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो। पहिला क्वेश्चन बघा। आता या टाइपचा क्वेश्चन कोणत्या टॉपिक मध्ये विचारला जातो, जर एका सांकेतिक भाषेत मॅन हा शब्द 13, 1, 14 असा लिहिला जातो तर टॉप हा शब्द कसा लिहिला जाईल। हा डिकोडिंग, कोडिंग आणि डिकोडिंग चॅप्टर मधला क्वेश्चन। आता हे क्वेश्चन कसे टॅकल करायचे, यासाठी काय ट्रिक्स असतात। डायरेक्ट याला डोकं लावत बसायचं नाही, विचार करायचा नाही, एकच गोष्ट करायची। असा प्रश्न दिसला तुम्हाला, दिसल्या लगेच त्याला काय करणार तुम्ही, कन्वर्ट करणार या मॅनला त्याच्या डिजिट्स मध्ये, त्याच्या रँक मध्ये म्हणजे कसं तर ABCD 1 2 3 4 याला काहीतरी नंबर दिलेले असतात, त्या नंबर्स मध्ये त्याला कन्वर्ट करून घ्यायचं। डायरेक्ट सॉल्व्ह करत बसायचं नाही, विचार करायचा नाही। कोडिंग डिकोडिंगच्या क्वेश्चनला आता ABCD पाठ करणार का नाही, त्या पाठ करण्यासाठी काहीतरी ट्रिक्स असतात, त्या ट्रिकचा मी व्हिडिओ घेतलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तुम्ही बघू शकता ते पाठ कसे करायचे। ABCD बघा, M किती नंबरला येतो, 13 नंबरला येतो, A कितीला येतो, 1 ला येतो, N कितीला येतो, 14 ला येतो, तेच नंबर दिलेले आहे। 13, 1, 14 काय दिलेले आहे, त्यांचेच नंबर दिलेले आहे। तसंच टॉपचे डायरेक्ट काय घेणार तुम्ही, नंबर घेणार। T किती नंबरला येतो, 20 नंबरला येतो, O कितीला येतो, 15 ला येतो, P किती येतो, 16 ला, 20 15 16 20 15 16 डी आन्सर। समजले मित्रांनो, किती वेळ लागला क्वेश्चन सॉल्व्ह करायला, 1 सेकंद लागले। तुमच्याकडून पण एवढंच वेळच झाली पाहिजे। आदिवासी विभाग भरतीमध्ये जवळपास 14 ते 15 क्वेश्चन हे रिजनिंग वर येतात, ते 15 क्वेश्चन तुमचे 10 मिनिटाच्या आत सॉल्व्ह झाले पाहिजे, हे आपलं टार्गेट आहे, बरोबर मित्रांनो। चला, पुढला क्वेश्चन काय दिलेला आहे, मालिका पूर्ण करा। आता मालिका पूर्ण करा नंबर सिरीजचा क्वेश्चन आहे, नंबर पॅटर्नचा क्वेश्चन आहे। यासाठी तुम्हाला दोन गोष्टी माहिती पाहिजे, एक स्क्वेअरचा माहिती पाहिजे आणि एक क्यूब माहिती पाहिजे नॅचरल नंबरचे। कमीत कमी तुमचे 10 पर्यंत तरी स्क्वेअर आणि क्यूब माहितीच पाहिजे तुम्हाला, तेव्हाच तुम्ही अशा टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता। पॅटर्न शोधण्यासाठी सगळ्यात आधी कोणते लावणार तुम्ही, डिफरन्स बघणार। पॅटर्न सिरीज किती टाइपची येते, 3 टाइपची येते। पहिला डिफरन्स येतं, मल्टिप्लिकेशन येतं, डिव्हिजन येतं, सबट्रॅक्शन येतं किंवा त्यांचा स्क्वेअर येतं किंवा क्यूब येतं, अशा टाइपमध्ये येतं। तर त्यासाठी पण आपले कन्सेप्च्युअल एक व्हिडिओ आहे, ते तुम्ही बघू शकता। आता इथं कन्सेप्ट सांगत नाही मी, डायरेक्ट क्वेश्चन कसं टॅकल करायचं हे सांगतो। आता 4 9 16 पहिले 3 जरी बघितले तुम्ही, 4 9 16 पहिले 3 जरी बघितले तर हे तिन्ही पण परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे। परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजे काय असतं मित्रांनो, का जे असे नंबर्स जे कोणाचा तरी स्क्वेअर असतात, असे नंबर जे कोणाचे तरी स्क्वेअर असतात। इथं काय दिलेलं आहे, 2 चा स्क्वेअर 4 दिलेला आहे, 3 चा स्क्वेअर 9 दिलेला आहे, 4 चा स्क्वेअर 16 दिलेला आहे, तसंच 5 चा स्क्वेअर आहे, 6 चा स्क्वेअर आहे, पुढचा नंबर 7 चा स्क्वेअर राहणार। 7 चा स्क्वेअर नंबर किती मित्रांनो, 49 आला आन्सर। किती वेळ लागतोय, असे जर तुमचे स्क्वेअर लर्न नसेल, स्क्वेअर पार्ट नसेल, तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह नसतात आला। त्यासाठी कमीत कमी बेसिक गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला। बेसिक गोष्टीसाठी तरी तुम्हाला ट्रिक्स वापरायची गरज नाही पडली पाहिजे, असं मला तरी वाटतं। ठीक आहे, बघा पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे, मालिका पूर्ण करा, रिपीट झालेलं। पुढचा क्वेश्चन काय, एका माणसाने सांगितले, नातेसंबंधाचा क्वेश्चन आहे। यात 3 टाइपचे क्वेश्चन विचारले जातात नातेसंबंधावर पण। बऱ्याच जणांना वाटतं नातेसंबंध हा माझ्या घरातला विषय आहे, मी लहानपणापासून नाते बघत आलेलो आहे, मामाची पोरगी कोण, तिचं काय काय काय, आत्याचा पोरगा कोण, वगैरे वगैरे सगळं चालू असतं आणि त्याविषयी
त्यांचं नातं काय आहे हेच आपल्याला माहित नाही, आणि परीक्षेमधले नाते तर अजून डोकं खातात. बऱ्याच जणांना वाटतं का माझे घरचे त्यामुळे प्रॅक्टिस करत नाही, क्वेश्चन सॉल्व्ह करत नाही, इझी सॉल्व्ह करू, पेपरमध्ये गेल्यावर सगळा गोंधळ उडून जातो. त्यासाठी या क्वेश्चनची पण प्रॅक्टिस पाहिजे. काही क्वेश्चन डायरेक्ट सॉल्व्ह होतात, काही क्वेश्चनला डायग्रामची गरज असते. शक्यतो स्वतःवर काही क्वेश्चन स्वतःवर पण घ्यायचे असतात, त्या जागी स्वतःला ठेवायचं असतं. बघा हा क्वेश्चन काय आहे. हा मुलगा माझ्या पत्नीच्या पतीचा मुलगा आहे. हा मुलगा हा कोणीतरी मुलगा आहे, तो कोण आहे? माझ्या पत्नी. पती, माझ्या पत्नीचा पती कोण? मीच आहे. तिनं काही दुसरा नवरा केलेला नसेल, केलेला जरी असेल प्रॅक्टिकल मध्ये त्याचा विषय सोडून द्यायचा. इथं एकच नवरा ठेवायचा, एकच बायको ठेवायची. बरोबर. आता हा पतीचा मुलगा म्हणजे तो कोण झाला? माझ्या पत्नीचा मुलगा कोण? माझा पण मुलगाच राहणार. मग माझे त्या मुलाशी नाते काय? वडील. समजतंय काय सांगतोय? कमेंट करून सांगा. समजत असेल शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा. आदिवासी विभाग भरती ज्यांना फॉर्म भरले ते सगळ्यांना पाठवा. खूप सोपा आहे पेपर पॅटर्न. एक 10वीच्या बेसवर पेपर पॅटर्न आहे, एकदम इझी पॅटर्न राहणार आहे. सगळ्यांना पोस्ट भेटेलच. फक्त आपली सिरीज आता बघा, क्लासेस घ्या, क्लासेस लावा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितल्याच्या नंतर कन्सेप्ट बघा, कोणत्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन येत आहे, कोणते स्ट्रॉंग टॉपिक करायचे तुम्हाला त्याच्यावर भर द्या. आता विसंगत व संख्या ओळखा. कशात विसंगत म्हणजे ऑड नंबर कोणता राहणार आहे? नंबर सिरीजचा पॅटर्न आहे. काय दिसतंय? 27, 64, 100, 124, 125. पॅटर्न कसा लावणार? 27, 64, 100 आणि 125. काय दिसतंय? 27 कशाचं तरी स्क्वेअर आहे, क्यूब आहे. 64 कशाचं तरी क्यूब आहे, 4 आहे. 100 कशाचं तरी स्क्वेअर आहे, 125 कशाचं तरी स्क्वेअर क्यूब. दिसतंय का काही? कमेंट करून सांगा. काय 27 कशाचं दिसतंय? 3 चा क्यूब आहे. 64 कशाचा क्यूब आहे? 4 चा क्यूब आहे. 100 कशाचाच नाहीये, 125 5 चा क्यूब आहे. मग ऑड कोण झाला? 100 झाला. समजताय काय सांगितलं? अशा पद्धतीने तुम्ही ऑड इव्हन ऑड विसंगत संख्या ओळखू शकता, विसंगत नंबर ओळखू शकता. सोपं असतं. आता अक्षर मालिका पूर्ण करा. अक्षर मालिका पूर्ण करा. अल्फाबेटचा क्वेश्चन आला, काहीच नाही करायचं, त्याला पहिलं कन्वर्ट करायचं नंबर्स मध्ये. नंबर्स मध्ये लक्षात ठेवण्यासाठी आपल्याकडे ट्रिक्स आहे. आता झेड किती नंबरला आहे? 26 नंबरला आहे. झेड किती नंबरला आहे? 26 ला आहे. एक्स कितीला आहे? 24 ला आहे. व्ही कितीला आहे? 22 ला आहे. टी कितीला आहे? 20 ला. गॅप दिसतोय, पॅटर्न दिसतोय. असा अक्षरामध्ये अल्फाबेट मध्ये पॅटर्न दिसत नाही मित्रांनो. अक्षरामध्ये पॅटर्न दिसत नाही, म्हणून आपल्याला त्याला नंबर मध्ये कन्वर्ट करावं लागतं. आणि ज्या वेळेस तुम्ही नंबर मध्ये कन्वर्ट करणार त्यावेळेस तुमच्याकडून क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतील. काही सेकंदात क्वेश्चन सॉल्व्ह होतील. काही सेकंदात जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असेल तुम्हाला तर ABCD चे ट्रिक्स लक्षात कसे ठेवायचे हे माहितीच पाहिजे. ABCD एकदा लक्षात आली, प्रॅक्टिस क्वेश्चन केले तुम्ही, असे क्वेश्चन काही सेकंदात 5 क्षणी. आता हे तुम्हाला समजून सांगायचंय म्हणून लिहितंय, लिहायची पण गरज नाहीये. डायरेक्ट झेड म्हणजे 26 दिसलेच पाहिजे तुम्हाला. बाकीच्यांना झेड एक्स व्ही काय असेल डोकं खातील, 2 मिनिटं सोडून देतील क्वेश्चन. तसं करायचं नाही. झेड म्हणजे 26, एक्स म्हणजे 24, व्ही म्हणजे 22, टी म्हणजे 20 हे दिसलं पाहिजे तुम्हाला. ज्या वेळेस असं दिसेल त्यावेळेस तुमची सरकारी नोकरी फिक्स. आता काय दिसतंय? 2-2 चा गॅप आहे ना. 26, 24, 22. आता हे पण सांगायचं का 2-2 चा गॅप आहे? हे तर इझिली सॉल्व्ह होतात ना, सगळ्याला दिसतंय ना 2-2 चा. आता 20 नंतर किती? 18. 18 नंबरला कोण असतं? आर असतो. 18 नंबरला कोण असतं? आर असतो. झालं? समजलं? काय अडचण? कमेंट करून सांगा समजत असेल तर. पुढला क्वेश्चन बघा, वयवारीचा क्वेश्चन आहे. काय वयवारीचा क्वेश्चन? वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. वडिलांचं वय किती माहिती आहे का आपल्याला? नाही, पण ते मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. आता असे क्वेश्चन बघूनच तुम्ही सगळ्यात जास्त मार खाल्ला असं 9वी 10वी मध्ये. 9वी 10वी मध्ये 2 चॅप्टर होते. कोणते? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यात असे क्वेश्चन राहायचे वयवारीचे. आणि 99% वेळेस 100 पैकी एकच यायचं, मुलाचं वय जास्त यायचं आणि वडिलांचं वय कमी यायचं आणि मास्तरचा मार खायचा. हे फिर ठरलेलं आहे तुमच्यावालं सगळ्यांचंच.
आणि इथूनच गणिताची भीती तयार झाली आणि गणित सोडायला, गणितापासून वाचवायला सुरुवात केली आणि त्याचा आता पोस्ट निघत नाहीये तुमचीवाली. बरोबर मित्रांनो. तर असे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, काही इक्वेशन वगैरे काहीच बघायचं नाही, काहीच नाही करायचं. एकच ऑप्शनवर जायचं. कशावर जायचं? ऑप्शनवर. वय कोणाचं विचारलेलं आहे तेवढं बघायचं. वय कोणाचं विचारलेलं आहे? मुलाचं विचारलेलं आहे. आता एक कॉमन सेन्स आहे, मुलाचं वय कमी असतं का वडिलाचं वय जास्त असतं? का दोन्ही एकच बोललो आता? काय सांगितलं मी? मुलाचं वय कमी असतं का वडिलाचं वय जास्त असतं? बरोबर. काय काय बरोबर? मुलाचं वय कमी असतं आणि वडिलाचं वय जास्त असतं. बघा मग, मुलाचं वय विचारलेलं आहे इथं. समजा मुलाचं वय जर 12 वर्षे असेल, 12 वर्षे असेल तर वडिलाचं वय किती? मुलाच्या वयाच्या तिप्पट. मग 12 वर्षाच्या तिप्पट किती झाले? 36. आणि दोन्हीचे ॲडिशन किती येते? 48. आणि क्वेश्चन मध्ये पण 48 दिलेलं आहे. आला आन्सर 12. मुलाचं वय किती झालं? मग 12. अशा टाईपचे क्वेश्चन, वयवारीचे क्वेश्चन तुम्हाला ऑप्शन वरून जायचे. ज्याचं वय विचारलं, आता इथं जर वडिलाचं वय विचारलं असतं, कोणाचं वय विचारलं असतं? वडिलाचं वय विचारलं असतं आणि ऑप्शन दिलेले असते समजा 36, 40, 20, 10 अशा टाईपचे ऑप्शन दिलेले असते. मग काय केलं असतं तुम्ही? आताच सांगितलंय तिथं वडिलांच्या वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे, म्हणजे ही संख्या तिप्पट राहणार आहे कोणाच्या तरी. कोणाच्या 36 कोणाच्या तिप्पट आहे? 12च्या तिप्पट आहे. आलं आन्सर. मग काय आलं असतं आन्सर? 36. कसं सॉल्व्ह केलं समजलं? तिप्पट वगैरे कसं बघायचं, इक्वेशन वगैरे एक्स घ्यायचं नाही, वाय घ्यायचं नाही, काहीच घ्यायचं नाही. तर एक्सनं वाट लावली आयुष्याची. काय ते शाळेत असताना तुम्ही तसंच केलेलं आहे. हा, मग लेट किंवा समजा मुलाचं वय एक्स, मग मुलीचं वय वाय, नाही वडिलांचं वय मग 3x, मग दोघांची वय ॲडिशन करायची, सम करायची, असं काहीच करायचं नाही. डायरेक्ट ऑप्शनवरून जायचं. बघा पुढं, संख्या मालिका पूर्ण करा. 7, 25, 61, 121. काय दिसतंय पॅटर्न? कोणाला दिसला कमेंट करून सांगा. ज्यांना दिसला काय आहे आन्सर? 30 सेकंदाच्या आत सॉल्व्ह झालं पाहिजे. ज्याच्या आता असे दिसले बघा, अशी सिरीज दिसली, पहिला पॅटर्न डिफरन्स लावायचा. पहिला पॅटर्न काय लावायचा? डिफरन्स लावायचा. पण यांच्यात अंतर बघायचं. 7, 25, 25, 61, 121 यात छोटा अंतर असेल, त्याचा गॅप कमी असेल तर डिफरन्सचा पॅटर्न लागतो. आता यांचा गॅप कमी आहे का? नाही. मग डिफरन्सचा लागेल का? नाही लागणार. त्यानंतर बघायचं तुमचं मल्टिप्लिकेशनचं. पण इथं मल्टिप्लिकेशन एकामेकाचे कोणीच मल्टिप्लाय नाही. 7 आणि 25 येतच नाही. 7च्या टेबलमध्ये 25 संबंधच नाही मग मल्टिप्लिकेशनचा. मग बघायचं हे नंबर परफेक्ट स्क्वेअर आहे की का त्यांच्या आसपास येत आहे? स्क्वेअर नंबरच्या आसपास येत आहे का की क्यूबच्या आसपास येत आहे? आता जर बघितलं 7 कोणाच्या आसपास येतोय? 7 2चा क्यूब केला आणि -1 केलं तर 7 येत आहे. 2चा क्यूब केला आणि -1 केलं तर किती येत आहे? 7 येत आहे. तसंच जर 3चा क्यूब केला आणि -2 केलं, 3चा क्यूब किती? 27. 27 -2 किती? 25. हा, 2 नंबर आले म्हणजे 100% येणारच. ताणच नाही घ्यायचं, पुढे पॅटर्न शोधत बसायचं नाही. आता पुढे बघा, 4चा क्यूब केला, 4चा क्यूब 64, -3 केले 61. तसंच 5चा क्यूब केला, -4 केले 125 -4 121. समजताय मित्रांनो? आता हे पाठ करून आलेलो आहे का मी? का माझ्या पुढे स्क्रीनवर लावलेलं आहे? नाही मित्रांनो, हे मी तुमच्या समोरच सॉल्व्ह केलेलं आहे क्वेश्चन. फक्त माझं एकच आहे की मला क्यूब आणि स्क्वेअर माहिती होते म्हणून सॉल्व्ह करू शकलो लवकर. नाही तर हा पॅटर्न ओळखा, तो पॅटर्न ओळखा, टाइमपास करत गेले असते. पुढं 5चा क्यूब -4 झाले. 5च्या नंतर कोण येतं? 6चा क्यूब -4, 4 मधून अजून कोण येईल? 5 येईल. किती? 6चा क्यूब किती? 216, 216 मधून 5 गेले 211. झालं. अशा पद्धतीने हे क्वेश्चनचे सॉल्व्ह करायचे तुम्हाला. पुढचं बघा काय पॅटर्न. एका सांकेतिक भाषा आली, पहिलं कन्वर्ट करणार नंबर्स मध्ये. के म्हणजे
बाकीच्यांना के दिसेल, तुम्हाला 11 दिसले पाहिजे. काय दिसले पाहिजे? 11 दिसले पाहिजे. काश्मीरचं के म्हणजे 11, ये म्हणजे किती? काश्मीरचा 11, ये म्हणजे किती? 1, यस म्हणजे किती? 19, एच म्हणजे किती? 8, एम म्हणजे किती? 13, आय म्हणजे किती? 9 आणि आर म्हणजे किती? 18. आर म्हणजे किती? 18. आणि ते कसं लिहिलेलं आहे? त्याचा सांकेतिक कोड किती आहे? 8, 14, 27, 53. काय लॉजिक दिसतंय? सांगा मास्तर आता.